आजच्या मननासाठी आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया आणि तेथे अब्राहामाबद्दल सर्व जणांना माहिती आहे आणि अब्राहामाच्या जीवनाचा अभ्यास करणे आपल्या विश्वासी जीवनासाठी फार महत्वाचे आहे. कारण नव्या आध्यात्मिक वंशाचा पिता होण्यासाठी देवाने त्याला निवडले होते. त्याच्या अंतःकरणाच्या बागेत धार्मिक बीज पेरले होते आणि ह्याच्याद्वारे भावी मंडळीचे आश्चर्यकारक परिणाम निघणार होते. तो पुढे येणाऱ्या मोठ्या आध्यात्मिक समुदायाचा पुढारी होता. अब्राहामाबद्दल जर आपण विचार केला तर अब्राहामाला परमेश्वराने पाचारण केलेलं होतं आणि अब्राहाम हा परमेश्वराचा मित्र होता आणि अब्राहाम सुद्धा परमेश्वराच्या आज्ञेनुसार चालणारा होता आणि अब्राहाम एक विश्वासी होता. आणि अब्राहामाच्या पत्नीबद्दल जर आपण विचार केला तर ती सुद्धा एक आज्ञा पालन करणारी स्त्री होती. आणि विशेष आज आपण आपल्या वैयक्तिक जीवनासाठी, आपल्या आत्मिक आणि मंडळीच्या जीवनासाठी अब्राहामाने जो कित्ता घालवून दिलेला आहे, जो कित्ता आपल्यासाठी ठरवून दिलेले आहे, त्यानुसार आपण वागण्यास प्रभू आपल्याला सहाय्य करो. आपण उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 18 मध्ये येऊ. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 18 आणि त्याचं 1 ते 8 वचन आणि त्याच्यानंतर आपण 22व्या वचनावर मनन करूया. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 18 आणि त्याचं वचन 1 ते 8 आणि त्याच्यानंतर वचन 22 मध्ये आपण जाऊया. तर येथे परमेश्वराचा आत्मा आपल्यासाठी काय वाढून ठेवत आहे आणि आपण त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. तर येथे अब्राहामाच्या जीवनामधून आपण आपल्या आत्मिक उन्नतीसाठी कसा त्याचा लाभ आपल्या आत्मिक जीवनासाठी होईल तो आपण बघूया. तर अब्राहामाच्या जीवनामध्ये जर आपण उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 18 मनन केलं तर त्याचे सेवा करणारे मन होते. आणि जर इंग्रजीमध्ये बघितलं तर तो पर्सनली सर्व्हिस देणारा होता आणि त्याच्या हृदयामध्ये आदरातिथ्य करण्याचं एक स्थान होतं आणि त्याचं आदरातिथ्य करण्याचं एक करणारे मन होते. व्यक्तिगत रीतीने अब्राहाम हा परमेश्वराची सेवा करणारा होता. प्रियानो, आपल्या आत्मिक जीवनामध्ये, आपल्या मंडळीच्या जीवनामध्ये हा गुण फारच आवश्यक आहे. 18वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये जर आपण गेलो तर तिथे ह्या प्रकारे नमूद केलेला आहे. तो म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपा दृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. थोडे पाणी आणू द्या. तुम्ही आपले पाय धुवून घ्या. झाडाखाली विसावा घ्या. दुपारच्या समय अब्राहाम कुठे बसलेला आहे त्याच्या पहिल्या वचनामध्ये जर आपण बघितलं तर अब्राहाम डेऱ्याच्या द्वारापाशी बसलेला आपण बघत. भर उन्हाच्या वेळेस अब्राहामाचं वय 90 पेक्षाही अधिक आहे आणि त्या भर दुपारच्या वेळी डेऱ्याच्या त्या दारामध्ये तो बसलेला आहे. आणि ज्या वेळेस तो त्या दाराजवळ परमेश्वर आणि त्याच्या दूतांना बघतो त्यावेळेस त्याचं जे सेवा करणारं मन आहे ते कार्य करतं. त्यांनी तेथे परमेश्वराला ओळखलं. त्याच्या 2 दूतांना त्यांनी ओळखलं नाही, पण त्यांनी परमेश्वराला ओळखलं कारण त्याची आणि परमेश्वराची सहभागिता चांगली होती. तो परमेश्वराला ओळखीत होता. त्यांची चांगली मैत्री होती आणि म्हणून तो म्हणत आहे की मी पाणी आणतो, मी पाय धुतो. त्याच्या घरी कमीत कमी 318 दास होते. जर आपण उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 14
आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये जर आपण बघितलं, उत्पत्ती 14 त्याच्या 14व्या वचनामध्ये बघितलं, तर ज्या वेळेस लोटाला त्या शत्रू राजांनी काय केलं होतं, त्याला पकडून घेऊन गेले होते. पण त्यावेळेस आपण बघतो की अब्राहमा संगती त्याचे 318 दास होते, जे त्याच्याच घरात जन्मलेले होते. आणि त्यांनी ही जी सेवा करण्यासाठी त्यांनी कोणत्याही दासाला पाठवलेलं नाही. आणि तेथे आपण बघतो की त्याने पाय धुण्याचे काम केलेले आहे. आणि पाय धुण्याचे काम हे गुलामाचे काम आहे. पण त्या मालकाने, त्या अब्राहमाने काय केलेलं आहे, पाय धुण्याचे काम स्वीकारलेले आहे आणि ते पाय धुण्याचे काम केलेले आहे. योहानकृत शुभवर्तमानामध्ये आपण बघतो 13व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. आणि त्या शिष्यांमध्ये त्याला पकडवणारा यहूदा इस्करियोत सुद्धा होता. इथे आपण बघतो अब्राहमाने प्रभूचे पाय धुतलेले आहेत. आणि नवीन करारामध्ये बघतो प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतलेले आहे. आपण दुसऱ्या त्याच्या गुणाकडे जाऊया. आणि तेथे दुसऱ्या वचनामध्ये दिलेलं आहे, त्याने आपली दृष्टी वर केलेली आहे आणि वर करून पाहिले, तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केलेले आहे. त्याने सर्वात प्रथम, जसं आपण आधी बघितलं, त्यांनी आपल्या पाहुण्यांना ओळखलेलं आहे. आणि दुपारच्या समयी तुम्ही कसे काय आला, असा त्यांनी प्रतिप्रश्न केला नाही. यायची ही वेळ आहे का, असं त्यांना सांगितलं नाही. पण तो त्याच्या सेवेमध्ये तत्पर होता. त्यांनी तात्काळ सेवा केलेली आपण बघतो. इमिजिएट सर्व्हिस ऑफ अब्राहम आपण ह्या ठिकाणी बघतो. जर आजच्या काळात अब्राहम असता, तर अब्राहम आणि आपण सुद्धा असा प्रश्न केला असता. तुम्ही कमीत कमी एक व्हॉट्सअपवर मेसेज करायचा होता, तर आणि आता ह्या दुपारच्या समयी आलेला आहात. माझी पत्नी सारा दुपारच्या समयी ती आराम करत आहे. पण त्यांनी अशा कोणतेही सबब त्यांनी सांगितलेले नाहीये. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी परमेश्वराला ओळखलेलं आहे आणि त्या परमेश्वराची त्यांनी आराधना केलेली आहे, त्याला नमन केलेलं आहे. आणि आपल्या घरामध्ये येण्यास त्याने त्या प्रभूला आणि त्याच्या दूतांना आमंत्रण दिलेलं आहे आणि त्याच्या सेवेमध्ये समर्पण होतं. इथे आपण अब्राहमाची वर्शिप बघतो, अब्राहमाने दिलेलं आमंत्रण किंवा इन्व्हिटेशन बघतो आणि त्याच्या त्या सेवेमध्ये असलेलं समर्पण किंवा डेडिकेशन आपण बघतो. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 4 त्याच्या 35 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, त्याच्या शिष्यांना सांगत आहे की तुम्ही आपली नजर वर करून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन सुकली आहे. कापणारा मजुरी मिळवितो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करतो. ह्याच्यासाठी पेरणारे व कापणाऱ्यांनी एकत्र आनंद करावा. हे एक स्वर्गातील चित्र आहे. ज्यावेळेस आपण प्रभूच्या कामासाठी, ज्यावेळेस आपण प्रभूच्या सेवेसाठी आपण तत्पर असतो, त्यावेळेस काय होतं की पेरणी करणारा आणि कापणारा हे दोघे सुद्धा आनंदित होतात. परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वराने अब्राहमाबद्दल फारशी माहिती आपल्याला दिलेली आहे. आपण तिसऱ्या माहितीकडे आपण जाऊया. आणि त्यांनी प्रभू येशू त्या प्रभूला बघितलं आणि त्या समयाची त्यांनी तात्कालिक गरज जाणली आणि त्यांनी गरज जाणली आणि लगेच निर्णय घेतला आणि तो अंमलात आणलेला आहे. दुसऱ्या वचनामध्ये आपण बघतो, त्यांनी दृष्टी वर करून पाहिले, तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्यात जाऊन, धावत जाऊन जमिनीपर्यंत त्यांना नमन केलेलं आहे. प्रियांनो, प्रभू आज आपल्याला एक प्रश्न विचारत आहे, तुम्ही
प्रभूच्या आराधनेमध्ये एवढे तत्पर आहात का? प्रभूच्या लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करण्यास तत्पर आहात का? तुम्ही प्रभूच्या साठी सुवार्ता सांगण्यास तत्पर आहात का? तुम्ही अधीरतेने त्या सुवार्तेच्या कार्यासाठी जात आहात का? आपल्या परिवारामध्ये खूप सारे लोक असे आहेत, आपल्या स्वतःच्याच परिवारामध्ये, की ज्यांनी अजून प्रभूला ओळखलेलं नाही. त्यांच्याबद्दल तुम्ही अधीरतेने काम करता का? आणि वचन 6 मध्ये आपण बघतो अब्राहमाने काय केलेलं आहे. त्यांनी तेव्हाची तात्कालिक गरज ओळखली. तेव्हा अब्राहम त्वरित सारेकडे जाऊन म्हणाला. आणि 7व्या वचनामध्ये आपण बघतो की अब्राहम त्वरित गुरांकडे धावत गेलेला आहे. त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडलेले आहे आणि त्या वासराला त्यांनी लगेच त्वरेने आपल्या चाकरांकडे दिलेले आहे आणि चाकरांनी ते रांधलेले. दुसऱ्या करंथीकराच्या पत्र अध्याय 9 आणि वचन 1 मध्ये पाऊल असं सांगत आहे. दुसरं करिंथ अध्याय 9 ने त्याच्या पहिल्या वचनामध्ये, तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हाला लिहावे याचे अगत्य नाही, हे आवश्यक नाही. त्याचं कारण पाऊल त्या दुसऱ्या वचनामध्ये सांगतो, कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. प्रियांनो, आपली उत्सुकता आपल्या प्रभूला ठाऊक आहे का? आपण उत्सुकतेने प्रभूच्या सेवेसाठी तत्पर आहोत का? जर आपण मनाने तयार असू तर शरीर आपलं कितीही थकलेलं असो. अब्राहमाच्या जीवनामधून आपण बघितलं 90 पेक्षाही अधिक त्याचं वय झालेलं. दुपारचा समय होता, त्याचा आराम करायचा समय होता, पण त्यांनी काय केलेली आहे, त्याच्यावर त्यांनी मात केलेली आहे आणि त्यांनी त्याच्या जीवनाचा उद्देश पूर्ण केलेलं आहे. आपण चौथ्या पॉइंट कडे लगेच जाऊया. आणि तो भरपुरीने देणारा होता. अब्राहम जो होता भरपुरीने देणारा होता. इंग्रजीमध्ये जनरस इन गिव्हिंग असं लिहिलेलं आहे. आणि बोलताना तो काय बोललेला आहे, 4थ्या वचनामध्ये तो असं सांगत आहे की मला थोडे पाणी आणू द्या. आणि 5व्या वचनामध्ये तो असं म्हणत आहे, मी थोडी भाकर आणतो. आणि त्याची कृती कशी आहे, बोलताना तो थोडे थोडे बोलत आहे, पण कृती करताना वचन 6 मध्ये जर आपण बघितलं तर त्याने 3 मापे सपीठ घेतलं आणि सारेला सांगितलं ते मळून भाकरी कर. 7व्या वचनामध्ये त्यांनी चांगले कोवळे वासरून निवडून चाकराकडे दिलेले. आणि 8व्या वचनामध्ये आपण बघतो, नंतर अब्राहमाने दही, दूध व रांधलेले वासरू आणून त्यांच्या पुढे ठेवले. प्रभूचे वचन काय सांगते, माझ्या मुला मला तुझे हृदय दे. नीतिसूत्रे 23 आणि त्याच्या 26व्या वचनामध्ये परमेश्वर असे म्हणतो की माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझा मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देव. ह्या जगात हे जग संपूर्ण आनंदाच्या मागे आहे, आनंदाच्या शोधामध्ये आहे, पण त्या आनंदाची भरपुरी आपल्या प्रभूजवळ आहे. म्हणून लोककृत शुभवर्तमान अध्याय 6 आणि त्याच्या 38व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला स्पष्टपणे सांगतं, द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. आपण 5व्या मुद्द्याकडे जाऊया. आणि अब्राहमाच्या जीवनामध्ये नम्रता होती, नम्रतेने तो सेवा करणारा होता. 3ऱ्या वचनामध्ये आपण बघतो, हे प्रभू, मजवर तुझी कृपा दृष्टी असली तर. त्याच्या बोलण्यामध्ये नम्रता होती. 5व्या वचनामध्ये लिहिलेले आहे, यासाठी तुमचे या दासाकडे येणे झाले असावे. आणि 8व्या वचनामध्ये त्याची कृती आपण बघत आहोत. ते जेवित असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिलेला आहे. अब्राहमाने आपल्या सेवेत, आपल्या बोलण्यात
नम्रता दाखविलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पहाडी उपदेशामध्ये सांगितलेलं आहे, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आम्ही एक उदाहरण तुम्हाला जुन्या करारामधून तुमच्या पुढे ठेवतो. पहिल्या शामुएलचं पुस्तक, त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये हन्नेबद्दल सर्वांना ठाऊक आहे. आणि हन्ना ज्या वेळेस परमेश्वराच्या मंदिरात प्रार्थना करत होती, ती मनातल्या मनात फुटफुटत होती. आणि त्यावेळेस एली याजक तिला अयोग्य रीतीने त्यांनी बोल लावलेले आहे. पण त्यावेळेस सुद्धा 15 वचनामध्ये हन्नाने नम्रतेने त्याला उत्तर दिलेलं आहे की मी परमेश्वरासमोर आपले मन मोकळे करीत आहे. आणि त्याचं प्रतिफळ काय झालेलं आहे? 17 वचनामध्ये आपण बघतो की एली म्हणाला, तू सुखाने जा, देवाकडे जे मागितले ते तुला देव. नम्रतेचे आशीर्वाद हन्नाला, तिच्या परिवाराला आणि त्या इस्रायल देशाला झालेले आपण बघतो. 6व्या वचनामध्ये 6व्या मुद्द्याकडे आपण येऊ. तेथे एकत्रित सेवा करणारे होते. सर्व्हिस ऑफ टुगेदरनेस आपण बघतो. 6व्या वचनामध्ये आपण बघतो, डेऱ्यात सारेकडे अब्राहम गेला, 3 मापे सपीठ मळून भाकरी करण्यास सांगितले. 7व्या वचनामध्ये त्याने कोवळे वासरू निवडून आपल्या सेवकांच्या हाती दिलेले आहे. आणि आपण बघतो की त्यांनी मिळून त्या प्रभूची सेवा केलेली आहे. परमेश्वराचं वचन नवीन करार पहिला करंथीकरास पत्र 3 अध्याय 9व्या वचनामध्ये सांगत आहे, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. आणि देवाचे सहकारी असल्यामुळे आपल्याला एकत्रित काम करणे आवश्यक आहे. आणि आपण 7व्या मुद्द्याकडे येऊ. 7वा मुद्दा वचन 22 मध्ये बघतो, त्याची वैयक्तिक जबाबदारी. त्याची मुख्य जबाबदारी, प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अब्राहम. परमेश्वर अब्राहमाजवळ थांबलेला आहे आणि 2 दूत सदोमास गेलेले आपण पाहतो. 17 वचनामध्ये आपण बघतो परमेश्वर पुढे काय करणार आहे ते अब्राहमाला सांगितले. पण 22व्या वचनामध्ये आपण बघतो की अब्राहम लोतासाठी, त्या सदोमासाठी मध्यस्थी करण्यास उभा राहिलेला आहे. त्यांनी 6 वेळा त्या सदोमासाठी मध्यस्थी केलेली. कदाचित 50 धर्मी, 40 धर्मी, 30 धर्मी, 20 धर्मी आणि 10 धर्मी. अधर्मी लोकांच्या कामातूर वर्णनामुळे विटलेल्या नीतिमान लोट याला वाचवण्याचा अब्राहमाने प्रयत्न केलेला आहे. निर्गमनाच्या पुस्तकामध्ये आपण बघतो की मोशेने इस्रायली प्रजेसाठी मध्यस्थी केलेली आहे. आणि सर्वात मोठं उदाहरण आपला प्रभू येशू ख्रिस्त याने आपल्यासाठी मध्यस्थी केलेली आहे. प्रियांनो, ज्या वेळेस आपण उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 18 आपल्या जीवनामध्ये आपण लागू करतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये, बंधू प्रेम टिकून राहावे, अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका. आणि 1 पेत्रामध्ये परमेश्वराचं वचन 4था अध्याय आणि 9व्या वचनामध्ये सांगत आहे, कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. आणि रोमकराचं पत्र 12वा अध्याय 13व्या वचनामध्ये, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यास तत्पर असा. प्रभू आपल्याला प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. मत्तई शुभवर्तमान अध्याय 25 त्याच्या 35 ते 40 वचनाला तुम्ही नंतर तुमच्या व्यक्तिगत पवित्र शास्त्राच्या मननामध्ये अभ्यास करा. प्रभू कसा आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे.